नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशा's रेसिपीमध्ये। आज आपण इथं उन्हाळी वाळवणीचा पदार्थ म्हणजेच रेशनच्या तांदूळाची चकली, कुरकुरे आणि रिंग्स करणार आहे। आता एकाच सारणापासून आपल्याला चकली, कुरकुरे आणि रिंग्स करायचे आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे या रेसिपीला मी तेलाचा वापर न करता ही रेसिपी केलेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। चला तर मग रेशनचे तांदूळ व्यवस्थित आपल्याला निवडून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि रात्रभरासाठी भिजत ठेवायचे आहे। रात्रभर तांदूळ भिजत ठेवल्याने चकली ही तळल्यावरती खूप छान फुलतात, त्यासाठी रात्रभरासाठी भिजत ठेवायचे आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकतात छान आपले तांदूळ भिजलेले आहे। आता हे तांदूळ आपल्याला अजून एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। एकाच पाण्याने धुवायचे आहे, जास्त धुण्याची अजिबात गरज नाही। आता तांदूळ व्यवस्थित धुवून झालेले आहे। आता लगेचच आपल्याला एका साईडला कुकरमध्ये पाणी तापत ठेवायचं आहे। आता इथं मी कुकरमध्ये भात करून घेणार आहे, तर त्यासाठी तांदूळाच्या 3 पटीने पाणी घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथं मी जाड मिठाचा वापर केलेला आहे आणि नंतर 2 ते 3 चमचे आपल्याला तीळ टाकायचे आहे। आता लगेचच थोडं लाल मिरची मी जाडसर ठेचून घेतलेली होती ते टाकायचं। आता आवडीनुसार तिखट टाकायचं। लाल मिरचीऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात। आता लगेचच यामध्ये तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकतात, पण जिरं टाकल्याने चकलीचा रंग बदलतो, त्यासाठी जिरं मी वापरलेलं नाही। अगदी साध्या पद्धतीने मी ही रेसिपी केलेली आहे। आता यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आहे। तांदूळ टाकून झाले की व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी केलेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि आता बघा 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि वाफसुद्धा निघालेली आहे आणि तुम्ही तांदूळ बघू शकता छान मऊसूत शिजलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला तांदूळाचं हे पीठ जर घट्टसर वाटत असेल तर यामध्ये थोडं गरम पाणी करून टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। साच्यामध्ये जेव्हा आपण भरतो तर तेव्हा दाबून भरायचं, म्हणजे चकली टाकताना ते तुटत नाही, एकसारखी चकली पडते। आणि आता बघा छान असा चकलीचा आकार आपल्याला देऊन द्यायचा आहे आणि चकली, कुरकुरे आणि रिंग्स अशा पद्धतीने मी साच्यानेच करून घेणार आहे आणि व्यवस्थित आपलं सारण तयार झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकता छान अशी चकली तयार झालेली आहे आणि एका साईडला मी कुरकुरीसुद्धा अशाच पद्धतीने मी करून घेतलेली आहे। आता थोडे मोठे वाटत आहे, पण सुकल्यावरती ते छोटे होतात आणि मी 2 तुकडे नंतर करून घेणार आहे। आता रिंगसुद्धा बघू शकता छान मस्त तयार झालेली आहे। सारण अगदी परफेक्ट झालेलं आहे, प्रमाणसुद्धा व्यवस्थित आहे आणि तुम्ही 2 ते 3 दिवसानंतर छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आणि तुम्ही रंग बघू शकतात किती पांढरे शुभ्र आपले चकली, कुरकुरे आणि रिंग्स झालेले आहे। छान असे लहान मुलांना आवडतील असा पदार्थ तयार होतो आणि विशेष म्हणजे यामध्ये मी तिखटचं प्रमाण खूप कमी ठेवलेलं आहे, कारण की लहान मुलांसाठी आपण ही चकली आणि कुरकुरे करतो, तर त्यासाठी तिखटचं प्रमाण खूप कमी ठेवायचं। आणि बघा एका साईडला मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे। तुम्हाला चकलीसुद्धा मी तळून दाखवते। आता बघा अगदी 2 ते 3 पटीने चकली फुललेली आहे आणि रंग बघा छान पांढरी शुभ्र अशी चकली तयार झालेली आहे। आता अशाच पद्धतीने मी रिंगसुद्धा तळून घेणार आहे आणि कुरकुरेसुद्धा तळणार आहे। बघा छान असे पांढरे शुभ्र अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि विशेष म्हणजे लहान मुलांसाठी ही रेसिपी खूप छान आहे आणि लहान मुलं आवडीने तर खातीलच, पण मोठ्यांनासुद्धा सर्वांना खूप आवडेल। एकदा अशा पद्धतीने तांदूळाची चकली, कुरकुरे आणि रिंग्स नक्की करून बघा। आणि बघा छान असे कुरकुरेसुद्धा मी तळून दाखवते। अगदी 2 ते 3 पटीने कुरकुरेसुद्धा फुललेले आहे। आता या रेसिपीसाठी काही खास टिप्स। पहिली टिप्स म्हणजे आपल्याला तांदूळ रात्रभरासाठी भिजत ठेवायचा आणि नंतर भात शिजवून घ्यायचा आहे। दुसरं म्हणजे यामध्ये तेलाचा वापर अजिबात करायचा नाही। तेलाचा वापर नाही केला तर चकली 2 ते 3 वर्ष खूप छान राहतात, वास तेलकट अजिबात येणार नाही। आता तुम्हाला चकलीसुद्धा मी तळून दाखवते। अगदी सहज आणि पटकन चकली तुटत आहे, म्हणजे किती खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसाठी ही रेसिपी केलेली आहे, तर तिखटचं प्रमाण खूप कमी ठेवायचं। आणि महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।